नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या पोलिसांच्या सहाय्याने अटक केली आहे. आज त्याला प्रयागराज इथल्या कोर्टात हजर केलं जाईल आणि त्यानंतर खोक्याला ट्रान्झिट रिमांड घेऊन बीडला आणलं जाणार आहे. तर या संपूर्ण प्रक्रियेसाठी 24 ते 48 तासांचा कालावधी लागू शकतो. सतीश भोसलेवर आतापर्यंत एकूण 10 गुन्हे दाखल आहेत, तर वन्यजीव अधिनियमानुसारही गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यातच खोक्याच्या घराला वन विभागानं नोटीस सुद्धा पाठवलेली आहे. अतिक्रमण हटवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, तर खोक्याच्या तडीपारीचा प्रस्ताव सुद्धा मंजूर करण्यात आलाय. 2 वर्षांसाठी बीड जिल्ह्यातून त्याला हद्दपार करण्यात आलंय. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात छत्तीस जिल्ह्यातील बातम्यांचा वेगवान आढावा. लाडकी बहीण योजनेतील नावं वगळल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मात्र विरोधकांचा हा दावा महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी खोडून काढला. विधानसभा निवडणुकीपूर्वी 2,33,64,00,000 बहिणींना निधी वितरित करण्यात आला होता आणि जानेवारीमध्ये 2,47,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले. म्हणजे लाभार्थ्यांच्या संख्येत 13 लाखांनी वाढ झाल्याचं दिसून आलंय. त्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या कमी केल्याचे दावे निराधार असल्याचं अदिती तटकरे यांनी सांगितलंय. बँकेच्या व्याजदरापेक्षा 2 ते 4% जास्त व्याज दिले जाणं शक्य आहे, पण त्यापेक्षा जास्त किंवा भरघोस व्याज देणं कोणालाही शक्य होत नाही. त्यामुळे असे जादा व्याजाचे आमिष देणाऱ्या योजना फसव्या असतात. त्यांच्या आमिषाला जनतेनं बळी पडू नये आणि अशा फसव्या योजनांमध्ये गुंतवणूक करू नये असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधान परिषदेत केलं. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 साठी राज्यातून सुमारे 17 प्रस्ताव आले. या शिफारस प्रस्तावातील सर्व मान्यवरांचे महाराष्ट्रासाठी अत्यंत मोलाचं योगदान आहे. त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या नावाबद्दल लवकरच अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय. एमपीएससीच्या माध्यमातून घेतलेल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेतल्या जातील अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी विधान परिषदेत केली. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना फडणवीसांनी या संदर्भात माहिती दिली. मागील काही दिवसात वर्सोवा मतदारसंघात शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय. 4 माजी नगरसेवकांपैकी 3 ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाला नवा उमेदवार शोधावा लागणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळावा यासाठी लवकरात लवकर कृती आराखडा तयार करू अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली. निविदा प्रक्रियेमध्ये अनियमितता करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना प्रति अर्ज 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय शासनानं घेतला होता. यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. निधी वितरणाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. पर्यावरण विभागानं पीओपी मूर्तींवर बंदी घातलेली आहे. यामुळे 13,000 मूर्तिकार आणि त्यांच्या कुटुंबाचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय. यासाठी सरकारनं न्यायालयामध्ये फेर याचिका दाखल करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात केली. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींमुळे प्रदूषण होतं किंवा नाही याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाईल. या समितीचा अहवाल येईपर्यंत पीओपी गणेश मूर्तींचा वापर करण्यासाठी मुदतवाढ मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा 1,310 बस गाड्या भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय माझ्या अपरोक्ष झाला. महामंडळाच्या पातळीवर संगनमतानं झालेल्या या निर्णयामुळे एसटीचे 1,700 कोटी रुपयांचं नुकसान होणार होतं आणि त्यामुळे या निर्णयाला स्थगिती देऊन चौकशीचे आदेश दिलेत. 1 महिन्यामध्ये चौकशी पूर्ण करून कारवाई केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. संभाजीनगरमध्ये असलेली औरंगजेबाची कबर नष्ट करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत केली. भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी मुघल आणि ब्रिटिशांच्या प्रतीकांपासून देशाला मुक्त करा असं म्हस्के म्हणाले.
राज ठाकरेंच्या कुंभस्नानाबाबतच्या वक्तव्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे गोविंद शेंडे यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. राज ठाकरेंबाबत बोलणं म्हणजे आपलं तोंड खराब करणं आहे, अशी प्रतिक्रिया शेंडेंनी दिली. भिवंडीतील पंचायत राज चषक 2025चं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थिती लावत जोरदार फटकेबाजी केली. यावेळी बोलताना मी एकदा म्हटलं की पुन्हा येईन तर पुन्हा येतोच, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री फडणवीसांनी केला. राज्यातील लाखो कंत्राटी कामगारांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय. किमान वेतन कायद्याअंतर्गत कामगारांसाठी मसुदा जाहीर करण्यात आला. आता कंत्राटी कामगारांना समान कामाला समान वेतन मिळणार आहे. याबाबतचा मसुदा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी जाहीर केला. गणेश नाईक यांच्या मागणीनुसार 14 गावांच्या विकासाबाबत निधीची तरतूद बजेटमध्ये केली पाहिजे, अशी भूमिका राजू पाटील यांनीही घेतली. नवी मुंबई महापालिकेत 14 गावांचा समावेश करण्यास मनसेनंही विरोध केलाय. तर ही गावं कचरा टाकण्यासाठी ठाण्यामध्ये घ्यायची का, असा सवाल राजू पाटलांनी विचारला. शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले भव्य दिव्य मंदिर उभारलं गेलंय. भिवंडीवाडा रस्त्यावरील मराडेपाडा या ठिकाणी उभारलेल्या या मंदिराचं काम पूर्ण झालं आहे. 17 मार्च रोजी मंदिराचं लोकार्पण होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. महागाईचा झटका सर्वसामान्यांना सगळीकडे बसत असताना आता दुधाच्या दरातही 2 रुपयांनी वाढ होणार आहे. दूध उत्पादक सभासदांची बैठक पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कात्रज डेअरीमध्ये घेण्यात आली. यावेळी विविध सहकारी आणि खासगी संघाचे 47 प्रतिनिधी हे उपस्थित होते. ऐन मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच राज्यातील तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय. त्यामुळे उष्णतेचा कहर सुरू आहे. राज्यात बुधवारी अकोला जिल्ह्याचे कमाल तापमान 39.5 अंशांवर पोहोचलं. तर मुंबईचा पारा 48 अंशांवर गेला. घाटकोपर ते अंधेरी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेता घाटकोपर ते अंधेरी अशी थेट मेट्रो सुरू करण्याचा विचार सुरू आहे. 6 मार्चला घाटकोपर ते अंधेरी मेट्रो प्रायोगिक तत्वावर चालवण्यात आली आणि प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये जनरल आणि स्लीपर क्लासच्या डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी संसदेत केली होती. त्यांच्या या मागणीला रेल्वे विभागानं सकारात्मक प्रतिसाद दिलाय. जनरल आणि स्लीपर क्लासच्या डब्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. श्रीमंत महापालिकांच्या यादीमध्ये असलेले नाशिकचं स्थान दिवसागणिक खालावत चाललंय. आता कर्मचाऱ्यांच्या वेतनावरचा खर्च 900 कोटींच्या वर पोहोचलाय. तर वाढत्या महसुली खर्चामुळे रिक्त पदं भरती करता येत नसल्यानं तब्बल मंजूर पदांपैकी 3487 पदं रिक्त आहेत. लवकरच तुमची नोट पुन्हा एकदा बदलणार आहे. यावेळी आरबीआयनं 100 आणि 200 रुपयांच्या नव्या नोटा जारी केल्यात. मात्र जुन्या नोटा कायदेशीर चलन म्हणून राहणार आहेत. त्या चलनातून बाद केल्या जाणार नाहीत. कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. अर्ज छाननीमध्ये 29 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते. त्यापैकी 10 उमेदवारांनी प्रादेशिक सहसंचालक पुणे यांच्याकडे अपील दाखल केलं होतं. यावर आज सुनावणी होणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून बुलेट ट्रेनच्या कामाची माहिती दिली आहे. शेअर केलेल्या 1.5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बुलेट ट्रेनचे ट्रॅक, बोगदा आणि स्टेशनपासून किती वेगानं काम सुरू आहे हे सर्व दाखवण्यात आलं. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. शक्तीपीठ महामार्गाबाबत विरोधक आक्रमक झालेत. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आझाद मैदानावर विरोधकांकडून मोर्चा घेण्यात आला. या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यावेळी राजू शेट्टी यांचा संदर्भ देत त्यांनी केलेल्या एका वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. तर त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आणि त्यानंतर त्यांनी आता स्पष्टीकरण दिलंय. माझं काही खरं नाही. कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे. तर त्यांचा कदाचित आमच्यावर विश्वास नसेल म्हणून ते आमच्या बाजूने उभे राहिले नसतील.
त्यामुळे मी त्यांना म्हटलं की माझ्यावर काही विश्वास ठेवू नका, माझं काही खरं नाही. तर त्यांचंच ते पूर्वी काही काळापूर्वी म्हणणं होतं. त्यामुळे त्याचा अर्थ इकडे पक्षात जाणार का तिकडे पक्षात जाणार असं काढण्याची काही आवश्यकता नाहीये. मी आता भाषण करणंही चोरीचं झालेलं आहे. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. होळी रंगपंचमीनिमित्त रस्त्यावरील मद्यपींचा अतिरेक रोखण्यासाठी मुंबई पोलीस शहरात सर्वत्र नाकाबंदी लावून ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम हाती घेणार आहेत. याशिवाय गल्लीबोळात कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. गर्दीची ठिकाणं, दाट आणि मिश्र वस्त्यांवर विशेष लक्ष असेल, असं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं. शुक्रवारी धुलीवंदनाच्या दिवशी नवी मुंबईतील बेलापूर पेंदर मेट्रो मार्गावर मेट्रो सेवा सकाळी 6 पासून दुपारी 2 वाजेपर्यंत बंद ठेवली जाणार आहे. सिडकोनं परिपत्रक काढत वेळापत्रक जाहीर केलंय. पुणेकर मेट्रो प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. उद्या धुळवड असल्या कारणानं मेट्रो सेवा विशिष्ट कालावधीसाठी बंद असेल. गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी नोंद घ्यावी असं आवाहन पुणे मेट्रोकडून करण्यात आलंय. लोणावळ्यामध्ये होळी आणि धुलीवंदनाची धामधूम सुरू झाली आहे. धुलीवंदनासाठी बाजारात विविध रंग, पिचकाऱ्या आणि रंगांची खेळणी मोठ्या प्रमाणामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पण यंदा मागील वर्षाच्या तुलनेत या वस्तूंच्या किमती 30% वाढल्यात. धावत्या रेल्वे गाड्यांवर रंगानं भरलेले फुगे फेकल्यास कारवाई करण्याचा इशारा रेल्वे पोलिसांनी दिलाय. होळी तसंच धुलीवंदनानिमित्त रेल्वे पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तर होळी आणि धुलीवंदनानिमित्त मोठ्या प्रमाणावर रंग खेळला जातो. उत्साहाच्या भरात काही जण धावत्या रेल्वे गाड्यांवर रंगानं भरलेले फुगे फेकतात. या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलिसांकडून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. आदित्य ठाकरे हे मुंबईतल्या वरळी कोळीवाडामधील होळी उत्सवात सहभागी झाले होते. कोळी बांधवांसोबत त्यांनी होलिकोत्सवाचा आनंद लुटला. तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता हमी भावानं तूर खरेदीच्या नोंदणीची मुदत पुन्हा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पन्नात घट झालेली आहे. तर त्यातच स्थानिक बाजारामध्ये प्रति किलो 100 रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत असल्यानं द्राक्ष निर्यातीमध्ये यंदा काही प्रमाणात घट झाली आहे. राज्यात यंदा उशिरानं सुरू झालेला ऊसाचा गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आलाय. या हंगामातील एकूण 200 साखर कारखान्यांपैकी 145 साखर कारखान्यांनी आपलं गाळप थांबवलंय. त्यामुळे पट्टा कधी पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 2025च्या खरीप हंगामासाठी राज्याच्या कृषी विभागाकडून तयारी सुरू झाली आहे. या हंगामासाठी लागणाऱ्या रासायनिक खतांचा कोटा केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलाय. 47 लाख मेट्रिक टनाचे आवंटन मंजूर झालंय. या खरीपात सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचं आवाहन कृषी विभागाकडून केलं जात आहे. नाशिकसह राज्यातील कांदा बाजारात आता सातत्यानं घसरण सुरूच आहे. पुन्हा 200 रुपयांची घसरण होऊन हा दर 1450 रुपयांवर येऊन ठेपला. तर आज नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याची साधारण 31,000 क्विंटलपर्यंत आवक झाली. राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक 30,844 क्विंटल झालेली आहे. त्याला सर्वसाधारण दर हा 5,541 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. अमरावती बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या हरभऱ्याची आवक 5,808 क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण 5,250 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 22,894 क्विंटल आवक झाली. तर मुंबई बाजार समितीमध्ये 7,898 क्विंटल गव्हाची आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 4,500 रुपये प्रति क्विंटलचा मिळाला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. शेतकरी हिताच्या दृष्टीनं धोरणामध्ये सुधारणा करण्यासाठी अपर मुख्य सचिव यांच्या माध्यमातून काम सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. भाजपचे नेते किरीट सोमय्या सिल्लोड दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी शहर पोलीस ठाण्याला ते भेट देणार आहेत. तर 1.5 महिन्यामध्ये त्यांचा हा 3रा दौरा आहे. सोमय्यांच्या 2ऱ्या दौऱ्यानंतर वाटप झालेल्या जन्म प्रमाणपत्रांची छाननी उपविभागीय कार्यालयामध्ये करण्यात आली होती. तहसील नगर परिषदेकडून नागरिकांची घरी जाऊन फेरपडताळणीचं काम हाती घेण्यात आलंय.
सोलापूरच्या मौलाली चौकात पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली। त्यामुळे शहराला 5 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यानं महापालिकेच्या कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। मुंबईतील 131 SRA प्रकल्पातील भाडेकरूंचे 880 कोटी रुपयांचे भाडे विकासकांनी थकवलं होतं। त्यातील 660 कोटी रुपयांचं भाडं वसूल करण्यात आलंय। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संवर्धन आणि जीर्णोद्धाराचं काम पुरातत्व विभागामार्फत सुरू आहे। सध्या सुरू असलेली कामं आषाढी यात्रेपूर्वी म्हणजे 5 जून पूर्वी पूर्ण करावीत, अशा सूचना पुरातत्व विभागाला देण्यात आल्या। महापालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे। 30 दिवसांच्या आत समिती स्थापन केली जाईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे। गेल्या काही वर्षात राज्यामध्ये मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। उच्च रक्तदाब आणि मधुमेह असणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात किडनीचे विकार होण्याचा धोका असतो। यावेळी डायलिसिस किंवा प्रत्यारोपण हाच पर्याय आहे। तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं उष्णतेच्या लाटांनी राज्यभरातील नागरिक हैराण झाले। त्यातच गुजरातमध्ये ग्रीड फेल्युअर झाल्यानं मुंबई, ठाणे, पुण्यामध्ये 55 मिनिटांचा पॉवर ब्लॉक झाला। फेब्रुवारीमध्ये किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर 3.61% आला। भाज्या आणि प्रथिनयुक्त पदार्थांच्या किमती घसरल्यानं महागाई उतरल्याचं सरकारचं म्हणणं आहे। आपल्या नावानंतर आधी आईचं, मग वडिलांचं आणि नंतर आडनाव लिहिण्याची पद्धत सध्या आलेली आहे, पण महिलांना त्याबाबत अनेक अडचणी येतात। त्यामुळे लवकरच महिलांनी स्वतःचं नाव कसं लिहायचं याचा GR येणार आहे। आता नेट सर्फिंगची चिंता नसणार आहे, इंटरनेट सुसाट चालणार आहे। एअरटेल पाठोपाठ जिओनंही मस्क यांच्या स्टारलिंक सोबत करार केलाय। त्यामुळे आता देशामध्ये 4G, 5G आणि 6G तंत्रज्ञानासोबत SAT-G तंत्रज्ञान मिळणार आहे। त्यासाठी महिन्याला 3,500 रुपये मोजावे लागतील। शेअर बाजारामध्ये सतत सुरू असलेल्या चढ उतारादरम्यान स्मॉल कॅप आणि मिड कॅप योजनांमधील गुंतवणुकीमध्ये घट झाल्यामुळे म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक 26% घसरून 29,303 कोटींवर आली आहे। सध्याच्या धकाधकीच्या जीवनात नियमित व्यायाम करून नागरिकांना आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवता यावं, यासाठी म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळातर्फे उपनगरात तब्बल 50 ओपन जिम उभारण्यात येणार आहेत। यापैकी 2 जिमचं काम पूर्ण झालंय, तर अन्य जिमच्या उभारणीसाठी म्हाडाकडून सार्वजनिक ठिकाणी जागेचा शोध सुरू आहे। त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याचा बीड पोलिसांनी ताबा घेतलाय। बीड पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या पोलिसांच्या सहाय्याने त्याला अटक केली। आज त्याला प्रयागराज इथल्या कोर्टात हजर केलं जाईल। त्यानंतर खोक्याला ट्रान्झिट रिमांड घेऊन बीडला आणलं जाणार आहे। तर या संपूर्ण प्रक्रियेसाठी 24 ते 48 तासांचा कालावधी लागू शकतो, म्हणजेच 1 दिवस ते 2 दिवस लागू शकतात। तर सतीश भोसलेवर आतापर्यंत एकूण 10 गुन्हे दाखल आहेत आणि वन्यजीव अधिनियमानुसार सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यातच खोक्याच्या घराला वन विभागानं नोटीसही पाठवली आहे। अतिक्रमण हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या, तर खोक्याच्या तडीपारीचा प्रस्ताव सुद्धा मंजूर करण्यात आलाय। 2 वर्षांसाठी बीड जिल्ह्यातून त्याला हद्दपार करण्यात आलंय। यानंतर पुन्हा घेऊया छत्तीस जिल्ह्यातील बातम्यांचा वेगवान आढावा। पीओपी बंदी विरोधात राज्यभरातील मूर्तिकार अजूनही संकटात आहेत। बंदी विरोधातील धोरणात योग्य निर्णय न झाल्यास गणेश मूर्तिकार आर्थिक कर्जाच्या संकटात सापडणार आहे। महिनाभरापासून कारखाने बंद असल्यानं मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ आली आहे। सांगली जिल्हा बँकेसमोर अजूनही 575 कोटी थकबाकी वसुलीचं मोठं आव्हान आहे। बड्या थकबाकीदारांवर राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणानुसार कारवाई करण्यासाठी बँकेच्या प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत। मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तरच्या परीक्षांना 8 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे। तर उत्तरपत्रिकांची तपासणी ऑन स्क्रीन केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। राज्यातील गरजू रुग्णांना दैनंदिन रक्तसाठा, रक्तदान शिबिरं तसंच अन्य बाबींची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारनं ई-रक्तकोश पोर्टल विकसित केलंय। आता या पोर्टलवर रक्तासंदर्भात सर्व माहिती मिळणार आहे। त्यामुळे गरजू रुग्णांची रक्तासाठीची वणवण थांबणार आहे। स्वारगेट बस स्थानकातील प्रकरणानंतर सुरक्षा व्यवस्थेतील अभाव समोर आलाय।
त्यामुळे महामार्गावरील संवेदनशील बस थांब्यांवर पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. एसटी महामंडळाच्या 42 बसस्थानकांच्या हद्दीतील 100 पेक्षा जास्त बस थांब्यांमधील संवेदनशील जागांवर पोलिसांची गस्त असेल. पुण्यात वेगवान प्रवासासाठी प्रवाशांनी मेट्रोला प्राधान्य दिलंय, पण कोणत्याही वाहनांमध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन जाण्यास बंदी असतानाही मेट्रोची सुरक्षा भेदून मेट्रो स्थानकावर घेऊन गेले. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. तर आता यासाठी मेट्रोकडून सुरक्षा रक्षक सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे देखभालीवर भर देण्यात येणार आहे. पुणे शहरात जीबीएसच्या प्रादुर्भावानंतर महापालिकेनं खासगी पद्धतीनं पाणी शुद्ध करून त्याची विक्री करणाऱ्या प्रकल्पांसाठी नियमावली लागू केली आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील 43 आरो प्रकल्पांना महापालिकेनं टाळं ठोकलंय. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश कोर्टानं दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार गाडीची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. गाडेनं शिवशाही बसमध्ये तरुणीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. मालवण इथल्या खोल समुद्रात नवीन खनिज तेल साठे सापडले. नव्यानं झालेल्या संशोधनामध्ये मालवण बरोबरच पालघर जिल्ह्याच्या सागरी कक्षेतही तेल साठे सापडले. त्यामुळे तेल उत्पादन क्षेत्रामध्ये सक्षम होण्यासाठी नवीन पर्याय मिळालाय. अंबरनाथमध्ये 12वीचा पेपर सुरू असताना अचानक वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला. ऑनलाईन परीक्षेदरम्यान 25 पैकी 10 विद्यार्थ्यांना पेपर सोडवता न आल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाट ते खंडाळा दरम्यान मालवाहू ट्रकला आग लागली. सुदैवाने या घटनेमध्ये जीवितहानी झाली नाही, पण ट्रक जळून खाक झाला. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील आमदारी परिसरात असलेल्या शेतातील विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची घटना घडली. उन्हाचा पारा वाढत चालल्यानं वन्य प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. असाच एक पाण्याच्या शोधामध्ये असलेला बिबट्या विहिरीत पडला. वन विभागानं त्याला सुखरूप बाहेर काढून जीवदान दिलं. सातारा जिल्ह्यातील पाटण शहरातील केरा नदीवरील पुलावर कराडला निघालेल्या एसटी बसवर अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली. सुदैवाने यामध्ये कोणीही प्रवासी जखमी झालं नाही, तर दगडफेक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जाते. होळी आणि धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर जळगावातील संवेदनशील भागातील मुख्य चौकातून पोलिसांनी रूट मार्च काढला. नागरिकांनी सण शांततेत साजरे करावे असं आवाहन पोलिसांनी केलं. मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुंबईमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटच्या अनुषंगानं दिल्लीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीमध्ये ते सहभागी होणार आहेत. धावत्या रेल्वेमध्ये आपत्कालीन परिस्थितीत निर्माण झाल्यास साखळी ओढून रेल्वे थांबवण्याच्या सुविधेचा मोठ्या प्रमाणामध्ये गैरवापर होत असल्याचं समोर आलंय. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात गेल्या महिन्यामध्ये साखळी ओढल्याच्या 130 घटनांची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे ही बाब आता अधोरेखित झाली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 375व्या बीज सोहळ्यानिमित्त देहू नगर पंचायतीकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यातून लाखो भाविक या सोहळ्यासाठी येतात. तर या पार्श्वभूमीवर देहू नगर पंचायत प्रशासनाकडून इंद्रायणी नदी परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. अर्ज छाननीमध्ये 29 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. त्यातील 10 उमेदवारांनी अपील केलंय. त्यावर आज सुनावणी होणार आहे. सोलापूरमध्ये एका आईनं तिच्या 2 मुलांसह 50 ते 7 फूट खोल विहिरीमध्ये उडी मारली आणि आत्महत्या केली. आईसह एका मुलाचा मृतदेह सापडलाय, तर एका मुलाचा शोध अजूनही सुरू आहे. मोठा मुलगा गतिमंद आणि लहान मुलाला ऐकू येत नसल्यानं या महिलेनं टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय आहे. शहापूर आदिवासी विकास प्रकल्प इथल्या 2 लिपिकांना 15,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलंय. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून वरिष्ठ लिपिक हरीश मराठे आणि कनिष्ठ लिपिक हेमंत किरपणला लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं. तरी सुद्धा दोन्ही लिपिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याची माहिती आहे. जळगावच्या भडगाव तालुक्यातील गुढे इथं यात्रोत्सवानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. श्रीकृष्ण मंदिरापासून या यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेत मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला. महापालिका प्रशासनानं पर्यावरण रक्षणासाठी शहरात जिथं जागा मिळेल तिथं हरित पट्टे विकसित करण्याचा निर्णय घेतलाय.
मोरबे धरण परिसरात पुढील वर्षभरात 40,000 वृक्षांची लागवड केली जाणार आहे. त्यासाठीची कार्यवाही सुरू केली आहे. सततचं धुकं आणि 40 अंश सेल्सिअस पर्यंत गेलं तापमान यामुळे काजूला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आलेला मोहर करपलाय. त्यामुळे यावर्षी काजू बीचे 20% उत्पादन मिळणार असल्याचा अंदाज आहे. तर काजू उत्पादकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. विधानसभेमध्ये प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशांचा व्यवहार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. खळबळजनक असा आरोप आमदार परिणय फुकेंनी केलाय. या संभाषणाची ऑडिओ क्लिप असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. तर यामध्ये काही नेत्यांच्या एजंटचा समावेश असल्याचा खळबळजनक आरोप आमदार फुकेंनी केला. संबंधित ऑडिओ क्लिप गृहमंत्र्यांकडे देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यावर संबंधित प्रकरणाची माहिती घेऊन कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री कदम यांनी दिलेलं आहे. मात्र खळबळजनक असा हा आरोप म्हणावा लागेल. विधिमंडळ ज्या ठिकाणी लोकांचे प्रश्न मांडले जातात मात्र त्यासाठी एजंटकडून पैसे घेतल्याचा दावा केला जातो. प्रश्न मांडण्याच्या दिवसाच्या 2 दिवसाआधीच्या काही ऑडिओ क्लिप, काही फोनवरच्या संभाषणाच्या, काही त्या या राईस मिलर्सच्या ऑफिसमध्ये काही एजंट टाईपचे जे लोक आहेत, जे हे प्रश्न का लावायचं नाही किंवा लावल्यावर काय होणार किंवा अशा प्रकारच्या धमक्या देण्याचं व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहे. गरीब कुटुंबांना जे तांदूळ जाते ते निकृष्ट दर्जाचं जातं आणि या बाबतीमधले कुठलीही हलगर्जी सहन केली जाणार नाही. कुठल्याही राजकीय पक्षाचे कोणी असू द्यात त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल. आणि जर का अशा पद्धतीने कोणी ब्लॅकमेल करत असेल, कोणी ह्या जो काही अपव्यवहार चाललाय त्याचा कोणी गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करत असेल त्यांच्यावरती देखील कडक कारवाई ही केली जाईल. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील एकूण पाणी साठा गेल्या 15 दिवसात 8% घटलाय. तो 43% आलाय. त्यामुळे मुंबईकरांना आता होळी धुळवडीपासूनच पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. होळी धुलीवंदनाचा सण आनंदात साजरा करता यावा यासाठी मुंबईमध्ये 11,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. त्यासह सार्वजनिक ठिकाणी पादचाऱ्यांवर रंगांचं पाणी उडवणं, अश्लील टीका टिप्पणी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा इशाराही देण्यात आलाय.